त्या मूर्खाला कळायला पाहिजे की देवदेवतांबद्दल आपल्याला काय वक्तव्य करायचं। इतर आम्हाला आदेश आले की इथून राम भक्तांना घेऊन निघावं, तर आमची ती तयारी आहे। आज पत्रकारांना तुम्ही शुभेच्छा द्या। कायदा हा सगळ्यांना सारखा आहे। तुम्हाला काय शिवीगाळी केली, मारजोड झाले किंवा इतर कोणाला केली तरी कायदा हा समान आहे, सारखा आहे। हे होऊ नये या मताशी आम्ही सहमत आहोत, पण पत्रकार मीडियावाल्यांनी पण विनंती आहे की जी वस्तुस्थिती आहे ती द्यावी। माझ्यासोबत महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले आहेत, त्यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह बातचीत करतोय। सर, आज मीनाताई ठाकरे यांची जयंती आहे, ममता दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो, कशा पद्धतीने अभिवादन कराल? आज महासाहेबांचा ममता दिन आहे। महासाहेबांनी पुत्रवत प्रेम आम्हा शिवसैनिकांवरती केलेलं होतं, म्हणूनच त्यांना महासाहेब ही पदवी देण्यात आली। आणि अत्यंत प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे राहून त्यांनी आम्हा शिवसैनिकांना सांभाळलं। त्यामुळे आजचा दिवस हा महासाहेबांच्या जयंतीचा ममता दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो, त्याला आमच्या विनम्र अभिवादन। सर, मला सांगा, ज्या पद्धतीनं आता अयोध्येच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं की श्रीराम हे मांसाहारी होते, शाकाहारी नव्हते, त्यामुळे आम्ही मांस वगैरे खातो। याकडे कसं बघता तुम्ही? याच्यात भावना दुखावल्यात कुणाच्या? प्रचंड भावना दुखवल्यात, नुसत्या दुखवल्या नाहीत, प्रचंड। त्या मूर्खाला कळायला पाहिजे की देवदेवतांबद्दल आपल्याला काय वक्तव्य करायचं। इतर तुम्ही व्यक्तींबद्दल करता, काय करता ते आम्ही समजू शकतो, परंतु ज्या देवदेवतांबद्दल आत्तापर्यंत कोणच काय बोलत नाही। फुकट प्रसिद्धी माध्यमासाठी किंवा शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे त्यांच्या करामती असतात, पण त्याला एवढी काही किंमत देण्याची जरूर नाही असं आम्हाला वाटतंय। सगळ्या थरातून त्याचा निषेध झालेला आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो। एकूणच आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आता सध्या जे बीजेपी सरकार आहे, ईडी कडून ज्या धाडी टाकल्या जातात, रोहित पवार हा आता महाराष्ट्रातला एक उभरता चेहरा आहे राजकारणातला, आणि विरोधक म्हणून देखील तो सक्षमपणे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना लढतोय। तर ज्या पद्धतीनं आज त्याच्या ॲग्रो कंपनीवर जी धाड ईडीने टाकलेली आहे, यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप एका बाजूला होतोय, कसं बघताय? असं काय वाटत नाही। बारामती ॲग्रोवरती ज्या काही ईडीच्या धाडी पडल्या त्या चौकशांती झालेल्या आहेत। जर तुमच्याकडे चूक नसेल तर घाबरायचं काही कारण नाही, आणि जर तुम्हाला जर तसं काय वाटत असेल तर कोर्ट कचेरी सगळं आहे ना आपल्याला। असं काही नाही आहे की त्यांनी धाडी टाकलं का आम्ही संपलो म्हणून, तुम्हाला पर्याय पण आहेत की। आणि वस्तुस्थिती काही असल्याशिवाय ईडी तशी तर शक्यतो धाड टाकत नाही, तरीही त्यातून का असेल तर ते कोर्ट आणि ते बघून घेतील। तुम्ही ज्या पद्धतीनं परखड विधानं करता आणि बेधडक विधानं करता, ज्या पद्धतीनं आता आपण जो बघतोय राजकारणाचा ढाचा आहे, संस्कृती आहे, ती काही अंशी ढासळताना दिसते। जसं आता बीजेपी असेल किंवा शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, यांच्यावर जे काही आरोप यापूर्वी व्हायचे, तर ते आरोप त्या पक्षानंतर किंवा बीजेपीला फॉड झाल्यानंतर ते आरोप माफ होतात किंवा त्या आरोपाची सौम्यता त्या ठिकाणी दिसते। याकडे कसं बघता? ठीक आहे, आता हे राजकारणाचे काही खेळखंडोबा चालू आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु या मोठ्या लोकांच्या ह्याच्यात काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात असं आम्हाला वाटतंय। आता युतीमध्ये आहोत, त्यामुळे जे काही वरिष्ठ लोक आमची चाललेत त्या पद्धतीने थोडं चालणं गरजेचं आहे। 22 जानेवारीला अयोध्येचा दैदिप्यमान आणि अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी होतोय। जय्यत तयारी देशभरातून या ठिकाणी होते, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रायगड ऐतिहासिक क्रांतिकारी भूमी आहे, पौराणिक आणि त्याला चांगला पुराणिक वारसा देखील लाभलेला आहे, धार्मिक स्थळं या ठिकाणी आहेत, भक्तिभाव देखील मोठ्या प्रमाणात आहे। रायगड कोकणातून राम भक्त आहेत किंवा शिवसैनिक आहेत, कशा पद्धतीने नेण्याची तयारी केली, काय सूचना आल्या? हे आता मुख्यमंत्री आम्हा आमदार लोकांना जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून, कारण प्रचंड मोठा जनसमुदाय हा अयोध्येला जमणार आहे आणि त्यासाठी काही सिलेक्टेड लोकांना पहिल्या दिवशी पाचारण केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये जर आम्हाला आदेश आले की इथून राम भक्तांना घेऊन निघावं, तर आमची ती तयारी आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेला आहे, पेटलेला आहे। मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व करतायत। 20 जानेवारीला धडक मुंबईमध्ये आहे, त्यांची करोडो मराठे त्या ठिकाणी येणार आहेत, मुंबई चक्काजाम करण्याचा प्रयत्न आहे। सरकारला कोंडीत पकडण्याची ही रणनीती तर आखली जात नाही। असं काय नाही आहे,
आतापर्यंत आपल्याला कल्पना आहे, सरकार अत्यंत पॉझिटिव्ह आहे मराठा आरक्षण देण्यासाठी. कुठेही किंतु परंतु नाही आहे आणि करता युद्ध पातळीवरती प्रयत्न चालू आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळावं द्यावं हे आपल्या सरकारची मानसिकता आहे, मुख्यमंत्र्यांची मानसिकता आहे. त्यामुळे असं काय नाही आहे की वेडेवाडं घेणं किंवा काय आडेवेडे घेऊन काय सांगणं अशातला भाग नाही आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं हे आम्हा सगळ्यांचं मागणं आहे. शेवटचा प्रश्न, आज पत्रकार दिन आहे, पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज पत्रकारांवर हल्ले देखील होत आहेत, त्याबरोबरच पत्रकारांवर देखील अन्याय वाढलेला आहे. जनतेला न्याय देताना, राजकारण्यांना न्याय देताना पत्रकारांवर अन्याय होतो. अशा पद्धतीनं पत्रकारांच्या सुरक्षेसाठी काही कायदा या ठिकाणी राज्य सरकार, केंद्र सरकार आणण्याच्या प्रयत्नात आहे का, किंवा कायदा जर असेल तर त्याची अंमलबजावणी देखील होईल का? कशा रीतीनं आज पत्रकारांना तुम्ही शुभेच्छा द्या? कायदा हा सगळ्यांना सारखा आहे. तुम्हाला काय शिवीगाळी केली, मारझोड झाली किंवा इतर कोणाला केली तरी कायदा हा समान आहे, सारखा आहे. हे होऊ नये या मताशी आम्ही सहमत आहोत. पण पत्रकार मीडियावाल्यांनी पण विनंती आहे की जी वस्तुस्थिती आहे ती द्यावी. चुकीचं एखादा शब्द तोंडामध्ये टाकून तो त्याच्यामध्ये रंगू नये ही आमची पण एक विनंती असते. जर आम्ही चुकलो तर आम्हाला सांगा, समज द्या, ते मांडा. पण जो शब्द काही लोकांच्या तोंडातून आलाच नाही, येतच नाही. आता आमचंच उदाहरण घ्यायचं झालं तर बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये आम्हाला एका पत्रकाराने विचारलं की तिकडे बाळासाहेबांना सांगायला कोण जाणार. आता बाळासाहेबांना सांगायला कोण जाणार हे त्यांनी पण विचारायला नाही पाहिजे होतं. आता आमच्यासारखा जो काय कार्यकर्ता आहे तो झटकन बोलून गेला की मग तुम्ही जा बाळासाहेबांना सांगायला. ह्यात माझी चूक काय आहे? मी बाळासाहेबांच्या बद्दल का अर्वाच्य बोललो, काय अपमान बोललो ते मला सांगा. जे काय तो बोलला की बाळासाहेबांना सांगायला कोण जाणार, तुम्ही जा एवढं बोलल्यावर, एवढं काय त्याच्यामध्ये वेगळं पण आहे? मग आम्ही काहीच बोलू नये, पण तुम्ही विचारताना पण व्यवस्थित विचारावं असं आम्हाला वाटतंय. पण हरकत नाही आहे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. रायगड जिल्ह्यातल्या नागोठण्यामध्ये सीएम चषक भरवलं जाणार आहे. सीएम चषकासाठी मोठी चर्चा देखील आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं आपलं सहकार्य असणार आहे आणि कसं नियोजन असेल? कारण सीएम चषक महाराष्ट्रामध्ये एक लक्षवेधी ठरणार आहे. हे आता आम्ही संघटनेचे तिन्ही आमदार, आमचे जिल्हा प्रमुख, पदाधिकारी हे आम्ही त्याचा विचारविनिमय करतोय. तिथल्या आमच्या काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हा मानस ठेवलेला आहे. तो ठेवत असताना तो चषक कशा प्रकारे असावा, कसा कार्यक्रम व्हावा, यासाठी आम्ही जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते बसून तो आम्ही ठरवू आणि मग ते आम्ही फायनलच करू. माझ्यासोबत होते आमदार भरत गोगावले. त्यांनी एकूणच सामाजिक राजकीय प्रश्नांवर आपली सडेतोड अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. पत्रकारांनी देखील संयम बाळगून राजकारण्यांना प्रश्न विचारावा, 63 प्रश्न विचारू नयेत असा सल्ला आज पत्रकार दिनी दिलाय आणि पत्रकारांना शुभेच्छा देखील दिल्याचं दिसत आहे. धम्मशील सावंत,